हॅलो फ्रेंड्स, तर नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कारल्याची भाजी तीही जरा वेगळ्या पद्धतीने कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। कारल्याची भाजी म्हटलं की अगदी जेवणाचा मूडच खराब होतो, पण जरा वेगळ्या पद्धतीने जर कारल्याची भाजी केली तर खूप छान आणि खूप टेस्ट लागते। तर प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। तर मीही आज वेगळ्या पद्धतीने कारलं जरा करून दाखवणार आहे। म्हणजे मी अशा पद्धतीने कारलं करते, तुम्ही कशा पद्धतीने कारलं करता तेही नक्की सांगा। अगदी पटकन होणारी ही कारल्याची भाजी आहे। जास्त काही आपल्याला वाटण वगैरे पण करायची गरज नाही, जास्त मसाले वगैरे पण लागणार नाहीत। तर अशा पद्धतीने साधी आणि सिंपल आपण आता कारल्याची भाजी करणार आहोत। ह्याच्यासाठी मी 2 ते 3 कारली चिरून घेतलेले आहेत। इथं अगदी छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत। कारल्यामधल्या बिया वगैरे काढून सर्व कारली स्वच्छ करून अशा प्रकारे फोडी तयार करून घेतलेल्या आहेत। आणि ह्या फोडी मी खरं तर कुकरला शिजवून घेणार आहे। जेव्हा आपण भात करायला टाकतो ना, तेव्हा हे भाताच्या वरती एका डब्यामध्ये घालायचं। याचं पाणी वगैरे काही कडू हे भातामध्ये उतरत नाही, थोडीशी प्लेट झाकली तरी चालेल त्याच्यावरती। तर अशा प्रकारे मी हे कुकरमध्ये कारलं लावून घेतलेलं आहे। तर इथं 3 शिट्ट्यामध्ये भातही शिजून झाला आणि कारलंही शिजलेलं आहे, चांगलं शिजलेलं आहे। जास्त मऊ पण झालेलं नाही आणि कच्चंही राहिलेलं नाही। तर अशा प्रकारे मी कुकरमध्येच कारलं शिजवून घेतलेलं आहे। थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजायला घातलेली आहे आणि फक्त टॅमॅटो कोथिंबीर चिरून घेतलेला आहे। कांदासुद्धा मी या कारल्याला घातलेला नाही, तरीही खूप छान होतं कारलं। तर कढई गरम झालेली आहे। कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। आता तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे। तर जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचं आहे। कढीपत्ता घातला तरी चालतो, पण माझ्याकडे काही कढीपत्ता नव्हता। आता संध्याकाळची कारलं करते त्यामुळे कढीपत्ता नव्हता, त्यामुळे मी कढीपत्ता घातलेला नाही, नाहीतर खूप छान होतं कढीपत्त्याने देखील। तर टॅमॅटोही चांगला आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे। माझ्याकडे इथं थोडंसं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक केलेलं खोबरं होतं, तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं घालून घेते। टॅमॅटोही चांगला आपला भाजलेला आहे, तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं खोबऱ्याचा मसाला घालून घेतलेला आहे। जास्त काही नाही, याच्यामध्ये फक्त खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर आहे, ते थोडंसं मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर प्रत्येकाची कारलं करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, तर मी या पद्धतीने केलेलं आहे। जास्त काही मसाला लागत नाही, तर तुम्हीही या प्रकारे नक्की ट्राय करा। तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी गरम मसाला घालून घेतलेला आहे। जो आपण चिकन मसाला वगैरे असतो ना, त्यातच थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे। हळद घातलेली आहे, थोडंसं लाल तिखट म्हणजेच आपली मिरची जी चटणी असते ती घालून घेतलेली आहे। हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जे आता आपण कुकरला शिजवून घेतलेलं कारलं आहे ना, ते आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। फक्त 5 मिनिटांमध्येच ही आपली कारल्याची भाजी तयार होते। जास्त मसाला पण नाही आणि कारलंही कुकरमध्ये शिजवून घेतल्यामुळे जास्त काही वेळ लागलेला नाही, तर पटकन ही कारल्याची रेसिपी तयार होते लगेच। तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा। तर कारल्यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालून घेते, चवीनुसार इथं मीठ घालायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर आपल्याला थोडीसं कारलं टेस्ट येण्यासाठी थोडीशी साखर घालून घेतलेली आहे। मीठ आणि साखर घालून घेतलेले आहे आणि जे चिंचेचं पाणी केलं होतं ना, तेही आता आपल्याला कारल्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर ते चिंचेचं पाणीसुद्धा मी कारल्यामध्ये घालून घेते आता। सगळ्यात शेवटी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे। शेंगदाण्याच्या कुटाने सुद्धा कारल्याला खूप छान टेस्ट येते।
तर तुम्हाला कशा प्रकारची कारल्याची भाजी आवडते, सुक्की पाहिजे असेल तर सुक्की बनवा किंवा थोडीशी रश्श्याची कारल्याची भाजी करायची असेल तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल. मी तर थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि चमचमीत अशी आणि झणझणीत अशी कारल्याची भाजी तर तयार झालेली आहे. तर आजची ही कारल्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, अशा प्रकारे कारल्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान होते आणि खूप टेस्ट होते. तर इथे कारल्याची भाजी बघा तयार झालेली आहे. कलरही खूप सुंदर आलेला आहे, खूप छान आणि टेस्ट झालेली आहे भाजी. कडू तर अजिबातच झालेली नाही. तर मस्तपैकी अशी कारल्याची भाजी तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत एकदा आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.